जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. ही PDF संध्याकाळी 6 नंतर उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. केंद्र सरकारने जल जीवन मिशन योजनेच्या कार्यकाळात वाढ केली असून हे मिशन आता कधीपर्यंत राबवण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच आता जल जीवन मिशन हे 2028 पर्यंत राबवण्यात येणार आहे. हे जल जीवन मिशन जल जीवन 2.0 या नावानं ओळखलं जाईल. आता या योजनेवर एकूण 8.69 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार असून या नवीन योजनेअंतर्गत देशभरात सुजलाम भारत नावाचा एक राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म सुद्धा विकसित केला जाणार आहे व या प्लॅटफॉर्मद्वारे प्रत्येक गावाला सुजल गाव ID देखील दिलं जाणार आहे. यामागील उद्देश काय, तर संपूर्ण पाणीपुरवठा प्रणालीचे रेकॉर्डिंग आणि देखरेख हे डिजिटलरित्या करणे हा यामागील उद्देश आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का, जल जीवन मिशन कधी सुरू करण्यात आलं होतं? तर जल जीवन मिशन हे 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी कोणत्या राज्याने निर्भया निशा हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली? तर निर्भया निशा उपक्रम सुरू करण्याची घोषणा ही केरळ पोलिसांना केली आहे. मित्रांनो, या उपक्रमाद्वारे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षितता वाढवण्याचं कार्य केलं जाईल व या उपक्रमाअंतर्गत रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत आपत्कालीन हेल्पलाईन व पोलिसांच्या रात्रीच्या गस्ती वाढवून जलद पोलीस मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. निर्भया निशा उपक्रम केरळ राज्यानं सुरू केला. केरळ या राज्याविषयी सांगायचं झालं तर सध्या केरळचे राज्यपाल हे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर असून केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आहे. केरळमध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते, तर एरविकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला, मतिकेतन शोला व पंपाडम शोला नॅशनल पार्क हे केरळ या राज्यात स्थित आहे. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री मावा धिया सत्कार योजना सुरू केली? तर मुख्यमंत्री मावा धिया सत्कार योजना ही पंजाब सरकारद्वारे सुरू करण्यात आली. मित्रांनो, या योजनेद्वारे पंजाब सरकार महिलांना दरमहा 1,000 रुपये देणार आहे. तर यात अनुसूचित जाती श्रेणीतील महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळणार आहे. आणि या योजनेसाठी पात्रता काय आहे, तर पंजाबमधील 18 वर्षापेक्षा जास्त वयाची प्रत्येक महिला ही या योजनेसाठी पात्र असेल. मित्रांनो, बऱ्याच राज्यांमध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा योजना राबवण्यात येतात. आपल्या महाराष्ट्रामध्येच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात येते. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना, कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजना, पश्चिम बंगाल लक्ष्मी भांडार योजना, झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान योजना, छत्तीसगड महतारी वंदन योजना, ओडिशा सुभद्रा योजना, दिल्ली महिला समृद्धी योजना, तर हरियाणात लाडो लक्ष्मी योजना राबवण्यात येते. याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण येणाऱ्या एक्झाममध्ये यावर जोड्या लावा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. 21व्या महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स म्हणजेच मेटा अवॉर्ड 2026 मध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच हा पुरस्कार अमोल पालेकर यांना जाहीर झाला आहे. मित्रांनो, अमोल पालेकर हे एक ज्येष्ठ अभिनेते असून त्यांना त्यांच्या नाट्य व चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचं वितरण दिल्ली येथे करण्यात येईल. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतातील पहिला स्वदेशी उभयचर ड्रोन अवतार कोणत्या स्टार्टअप कंपनीने सादर केला? तर मित्रांनो, हा जो अवतार ड्रोन आहे याची निर्मिती ॲक्वा एअरएक्स या कंपनीने केली आहे. हे ड्रोन पाण्यावर तसेच जमिनीवर उड्डाण व लँडिंग करू शकतं व याचा उपयोग निगराणी, शोध व बचाव कार्य, आपत्ती व्यवस्थापन आणि जलस्रोत निरीक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो. हा ड्रोन पूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. लक्षात ठेवा, भारताचा पहिला स्वदेशी उभयचर ड्रोन कोणता, तर अवतार असं याचं नाव असून याची निर्मिती ॲक्वा एअरएक्स या कंपनीने केली. नेक्स्ट क्वेश्चन.
ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद हे जॉर्ज रसेल यांनी पटकावलं आहे. जॉर्ज रसेल यांचं हे या हंगामातील पहिलंच विजेतेपद आहे व जॉर्ज रसेल हे कोणत्या संघाकडून खेळतात असं जर विचारलं तर ते मर्सिडीज या संघाचे ड्रायव्हर आहेत. पुढील प्रश्न, कोणती बँक ही देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जारी करणारी भारतातील पहिली बँक ठरली? तर आता देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जारी करणारी बँक ऑफ बडोदा ही भारतातील पहिली बँक ठरली आहे. बँक ऑफ बडोदाने आता ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जारी केला असून या बॉन्डद्वारे उभारलेल्या निधीचा उपयोग कुठे केला जाईल? तर या निधीचा उपयोग पर्यावरणपूरक पायाभूत प्रकल्पांसाठी केला जाणार आहे. आता हा प्रश्न पहा, 50 वर्षानंतर अमेरिकेत नवीन तेल रिफायनरी उभारण्यात येत असून यात कोणती भारतीय कंपनी गुंतवणूक करत आहे? तर मित्रांनो, अमेरिकेत 50 वर्षानंतर प्रथमच एक रिफायनरी उभारण्यात येत असून यासाठी भारतीय कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यासोबत एक करार देखील करण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज या तेल रिफायनरीमध्ये एकूण $300 अब्ज गुंतवणूक करेल. ही रिफायनरी कोठे उभारण्यात येत आहे? तर टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे ही रिफायनरी उभारण्यात येईल. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी धूम्रपान निषेध दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो धूम्रपान निषेध दिन आहे हा दरवर्षी 11 मार्च रोजी साजरा केला जातो व यंदाची या दिनाची थीम काय? तर अ स्मोक फ्री लाईफ स्टार्ट्स विथ अ स्मोक फ्री डे अशी या वेळेसची दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच जयंत चौधरी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर UKच्या संस्थांमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या भारतीयांना हा पुरस्कार दिला जातो व जयंत चौधरी यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं आहे आणि सध्या ते भारतात कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यासाठीच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिला ULB ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या महानगरपालिकेने जारी केला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.